आज जरी अक्षय तृतीया आहे तरीसुद्धा माझी कामं आजची थोडी वेगळी होती. उसळ काढली पाण्यातून, त्यानंतर जे बदाम वगैरे पाण्यात भिजवलेले होते खाऊन झाले आणि अशा प्रकारे फरची स्वच्छ करून झाली. आणि मेन जो दरवाजा असतो घराचा, आपला उंबरा असतो, तर ते अशा प्रकारे मी पाणी टाकून स्वच्छ करून घेतलं. आणि झाडाला तर खूप छान गुलाबाची फुलं आलेलीच होती. देवघर मात्र सुन्न पडलेलं होतं आणि रांगोळी तर पहिलीच होती माझी अशा प्रकारे काढून झालेली. त्यानंतर मेन एंट्रीला जी झाडं लावलेली आहेत पोर्चमध्ये, तर अशा प्रकारे आज सगळी झाडं, दरवाजे, खिडक्या आणि मेन एंट्री स्वच्छ धुवून काढली. रांगोळी मात्र काढू शकत नव्हते. तर का बरं, तर आम्हाला सुतक पडलेलं आहे. आज 5 दिवस झाले होते आणि तसं 10वं होतं आज. तर सुतक असल्यामुळे आपण देवपूजा करत नाही, बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये करत नसतोच. तर तसंच माझं काहीसं झालेलं आहे आणि अशा प्रकारे तरी पण मी मेन एंट्री म्हणा असं स्वच्छ ठेवत असते. आणि घरामध्ये आज आपण स्वयंपाकामध्ये पुरणाचा स्वयंपाक असं बरंचसं काही करतो. परंतु मी जे काही बनवलं होतं ते अशा प्रकारे घरामध्ये माझी ही वाटी ठरलेलीच आहे, त्याच्यामध्ये मी जे टाकलं आणि त्याच्यामध्ये घरामध्येच असा धूर पसरवला, म्हणजे आपलं घरामध्ये वातावरण अगदी म्हणजे सणासुदीचंच वाटलं पाहिजे. तर अशा प्रकारे माझी जी रोजची रुटीनची कामं आहे ती कामं झाली. आणि परत गवती चहा आणि अशा प्रकारे अद्रक सुकायला टाकलेलंच आहे. आणि थोडं मशीन काम करूया म्हटलं तर थोडं मशीनमधील ऑइल वगैरे आहे थोडं संपत आलेलं होतं आणि ते भांडं आहे ते स्वच्छ करून घेतलं. ब्रशच्या साहाय्याने घाण वगैरे काढली. अशा प्रकारचं ऑइल असतं आणि ते ट्रेमध्ये ओतून दिलेलं आहे. आणि म्हटलं चला आपल्याला जी वस्तू बनवायची आहे ती आता वस्तू बनवूया. तर त्यानंतरच कॉल आला की आपल्याला अंत्यविधीला जायचं आहे. तर बघा, म्हणजे आज 5 दिवस झालं नाही, लगेच 10वं सुद्धा आहे. आणि 10वं झालं नाही आज, तर लगेच आज आम्हाला सुतक पण पडलं परत आणि काकूंचे वडील पण वारले. तर अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी अंत्यविधीला गेलेलो आहोत. खरं तर ते 2 म्हणजे तास लागणार एवढं लांब अंतर होतं. आणि आजचा दिवस, आजची अक्षय तृतीया आम्ही अशा प्रकारे साजरी केली.